नमस्कार, ॲच्युअर मेडिकल काउन्सिलिंग सेंटरमध्ये मी डॉक्टर सूर्यकांत शेवळे तुमचं स्वागत करीत आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी हा व्हिडिओ या ठिकाणी खूपच महत्त्वाचा होणार आहे। जेही विद्यार्थी BMS साठी ॲडमिशन घेण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्नशील आहेत, तसे विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मनामध्ये जे काही प्रश्न आहेत, शंका आहेत, त्या शंकाचं निराकरण करण्यासाठी आपण हा व्हिडिओ या ठिकाणी बनवत आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे टॉपिक कव्हर करणार आहोत त्यापैकी राऊंड 3 मध्ये कॉलेज भेटलं नाही तर काय करावे, कोणत्या विद्यार्थ्यांना कॉलेज भेटलं नाही, राऊंड 3 मध्ये BHMS टाकण्यात गेलं तर त्या ठिकाणी काय केलं पाहिजे, पुढच्या राऊंडसाठी जाता येईल का, स्ट्रे वॅकन्सी राऊंड कट ऑफ किती जाऊ शकतो, कितीपर्यंत हा कट ऑफ कमी होऊ शकतो, कट ऑफ कमी होईल का, तर याचा आपण डिटेल ॲनालिसिस। त्याचप्रमाणे राऊंड 2 आणि राऊंड 3, आता राऊंड 2 च्या जर आपण त्या ठिकाणी शीट बघितलं, राऊंड 2 ज्यावेळेस आपला झाला होता आणि जॉईनिंग नंतर राऊंड 3 साठी जे काही सीट मॅट्रिक्स आलं होतं त्या सीट मॅट्रिक्स मध्ये किती त्या ठिकाणी BMS कॉलेजला सीट वॅकंट होत्या आणि या सीटमुळं त्या ठिकाणी किती कट ऑफ कमी झाला, कितीपर्यंत कट ऑफ कमी झाला, ही सुद्धा माहिती या व्हिडिओमध्ये आपण त्या ठिकाणी डिटेल ॲनालिसिस एक करणार आहोत। त्यामुळे विद्यार्थ्यांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघावा। जे हे विद्यार्थी BMS साठी प्रयत्नशील असेल अशा विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी 100% बघायला पाहिजे। त्याच्यानंतर नवीन जे काही महाविद्यालय आहे त्याबद्दल काही अपडेट आहे का, तसेच जे काही जुनं नामांकित संस्थेचं जे काही BMS कॉलेज आहे, डॉक्टर आर्यन लाहोटी आयुर्वेद कॉलेज सुलतानपूर बुलढाणा, या कॉलेजबद्दल काही अपडेट आहेत का, आणि राऊंड 4 मध्ये कोणाला भाग घेता येईल, हे कॉमन काही प्रश्न विद्यार्थ्यांचे आहेत, त्याबद्दल या व्हिडिओमध्ये आपण त्या ठिकाणी सविस्तर माहिती डिस्कशन या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत। त्यामुळे विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेवटपर्यंत बघायचा आहे। त्याचप्रमाणे गरजू विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक सुद्धा करा, कमेंट्स करा। त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांना आमच्याकडे एका राऊंड साठीची म्हणजेच राऊंड 4 साठी काउन्सिलिंग जॉईन करायची असेल अशा विद्यार्थ्यांनी आमच्याशी संपर्क साधा। 1000 रुपये फक्त एवढी फीस त्या ठिकाणी एका राऊंडची असणार आहे। फक्त त्या ठिकाणी 100 विद्यार्थी या राऊंडसाठी घेतले जाणार, कारण मागच्या राऊंडला आपण 300 विद्यार्थी घेतले होते आणि खूपच गोंधळ त्या ठिकाणी उडाला होता। त्यामुळे आपण कमीत कमी विद्यार्थी घेऊन चांगलं प्रॉपर त्यांना गाईड कसं करता येईल त्याकडे आपण फोकस करणार आहोत। बरेच विद्यार्थी त्या ठिकाणी एनरोल झालेले आहेत। तुम्हाला आमच्याकडे जॉईन करायचं असेल तर आमच्याशी त्या ठिकाणी नक्की संपर्क साधा। नंबर या ठिकाणी दिलेला आहे 95 29 29 70 16 या नंबरशी संपर्क करायचा आहे। तर व्हिडिओला आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत। पहिला जो काही टॉपिक आहे, राऊंड 3 मध्ये कॉलेज भेटलं नाही तर काय करायला हवे। तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला राऊंड 3 मध्ये जर कॉलेज भेटलेलं नसेल तर एकतर तुमचा स्कोअर त्या ठिकाणी कमी असू शकतो। जर तुमचा स्कोअर हा 305 पेक्षा कमी असेल, ओपन कॅटेगरी आहे, तर कट ऑफ इथपर्यंत आलेलं नाही, तर तुम्ही काय करायचं आहे, राऊंड 4चा वेट करायचा आहे। राऊंड 4 मध्ये तुम्हाला कॉलेज भेटण्याची शक्यता आहे। तर राऊंड 4 मध्ये किती कट ऑफ जाऊ शकतो ते आपण पुढच्या भागामध्ये बघणारच आहोत। त्यामुळे विद्यार्थ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। आणि दुसरं एक रिझन कॉलेज न भेटण्याचं, ज्या विद्यार्थ्यांना चांगला स्कोअर आहे, जसं की आता 340 स्कोअर आहे, काही विद्यार्थ्यांचे कॉल आले होते त्यांना 350 स्कोअर होते, परंतु चांगला स्कोअर असून देखील या विद्यार्थ्यांना कॉलेज भेटलं नाही। याचं रिझन काय, तर यांनी कमी कॉलेजेस टाकले, हे एकमेव या विद्यार्थ्याचं रिझन आहे कॉलेज न भेटण्यामागचं। जर या विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त कॉलेज टाकले असते तर या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी 100% कॉलेज भेटलं असतं, परंतु चांगला स्कोअर असून देखील या विद्यार्थ्यांना कॉलेज भेटलेलं नाही। तर हे जे काही विद्यार्थी आहे हे राऊंड 4 मध्ये त्या ठिकाणी जास्तीत जास्त कॉलेज टाकून कॉलेज घेण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्नशील राहील। त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांचा चांगला स्कोअर होता, म्हणजे 320 प्लस स्कोअर होता, परंतु कॉलेज भेटलं नाही, असे विद्यार्थी देखील राऊंड 4 मध्ये कॉम्पिटिशन्स मध्ये असणार आहे। ओके, हे सुद्धा विद्यार्थी कॉम्पिटिशन मध्ये तुमच्यासोबत असणार आहे राऊंड 4 मध्ये। तर मग राऊंड 4 कट ऑफ वाढेल का, तुम्हाला काय वाटतंय, कट ऑफ वाढू शकतो का, कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। तर त्याच्यावर सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। राऊंड 3 मध्ये BHMS टाकण्यात गेलं आणि ते भेटलं तर काय करावे, आम्हाला राऊंड 4 मध्ये जाता येईल का, राऊंड 4 ची काउन्सिलिंग करता येईल का, हा प्रश्न असंख्य विद्यार्थ्यांचा आहे। आता जे एक नागपूरवरून कॉल आलेला होता आणि त्या पालकांचा त्या ठिकाणी असा प्रश्न होता की सर, आम्ही एका ठिकाणी काउन्सिलिंग जॉईन केली होती आणि त्यांच्याकडून चुकून BHMS कॉलेज त्या ठिकाणी टाकण्यात गेलेलं होतं। आमचा स्कोअर हा 340 होता, 340 स्कोअर असून सुद्धा आम्हाला BHMS कॉलेज भेटलेलं आहे आणि आमच्यापेक्षा कमी स्कोअर असणाऱ्या विद्यार्थ्यांना BMS कॉलेज भेटले, खूप रिग्रेट फील होतंय। तर आम्ही काय केलं पाहिजे, याच्यानंतर ऑल इंडिया राऊंड देखील होणार नाही, त्यामुळं नाहीतर आम्ही ऑल इंडियामध्ये त्या ठिकाणी BMS साठी प्रयत्न केले असते,
परंतु यानंतर ऑल इंडिया राऊंड होईल की नाही यामध्ये शंका आहे, कारण महाराष्ट्रामध्ये 2च राऊंड होत असायचे, परंतु 2025 मध्ये मात्र 3 राऊंड त्या ठिकाणी ऑल इंडिया कोटाचे झालेले होते. तर असे जे काही विद्यार्थी आहे ज्यांना स्टेट कोटामधून त्या ठिकाणी BHMS कॉलेज टाकण्यात गेलं आणि अशा विद्यार्थ्यांना मात्र त्या ठिकाणी BHMS स्टेट कोटामधून भेटलेलं आहे. मग हे विद्यार्थी त्या ठिकाणी BMS साठी राऊंड 4 मध्ये पात्र आहेत का, राऊंड 4 मध्ये जाऊ शकतात का, तर 100% जाता येणार नाही. या विद्यार्थ्यांकडे एकच पर्याय आहे, जर तुम्हाला BHMS भेटलेलं असेल राऊंड स्टेट कोटामधून, एकतर ते कॉलेज BHMS घ्या, ओके, आणि जर तुम्हाला घ्यायचं नसेल तर 2026 साठीची नीटची तयारी चालू करा. किंवा दुसरा ऑप्शन असा आहे, जर तुम्हाला BDS पाहिजे असेल किंवा BPTS पाहिजे असेल किंवा BPTS, तर त्यासाठी तुम्ही प्रयत्न करू शकता. BDS किंवा BPTS तुम्हाला भेटून जाईल. ओके, कारण खूप सारे असे आहे, जवळपास मला 3 ते 4 आज कॉल आलेले होते की आमच्या काउन्सिलर कडून त्या ठिकाणी BHMS कॉलेज टाकण्यात गेलेलं आहे, तर आम्हाला राऊंड 4 मध्ये जाता येईल का, तर 100% तुम्हाला राऊंड 4 मध्ये जाता येणार नाही, कारण स्टेट काउन्सिलिंगचे तसे रूल आहेत. राऊंड 3 मध्ये जर कॉलेज भेटलं तर राऊंड 4 साठी असे विद्यार्थी त्या ठिकाणी पात्र नसतात. आणि बरेच विद्यार्थी असे आहेत किंवा त्यांचे काउन्सिलर असेल किंवा मग ते विद्यार्थी असेल, निष्काळजीपणामुळे ह्या घडलेल्या गोष्टी आहेत. जास्त स्कोर असून देखील त्यांना BHMS कॉलेज भेटलंय. चॉईस फिलिंग झाल्यानंतर प्रॉपर आपली चॉईस फिलिंग झाली का, कॉलेज रँकिंग व्यवस्थित आहे का, आपण सांगितल्याप्रमाणे आपल्या जिल्ह्यातील कॉलेज आपल्याला वर हवे होते तर ते टाकण्यात गेलेलं आहे का, सर्व BMS चे कॉलेज आहे का, हे प्रॉपर चेक करणं गरजेचं आहे. हा तुमच्या निष्काळजीपणा होता, तुमच्या काउन्सिलरचा निष्काळजीपणा होता, त्यामुळे कुठेतरी तुम्हाला BHMS कॉलेज भेटलंय आणि एकतर ते जॉईन करणं आहे किंवा मग दुसरा कोर्स निवडणं आहे, BDS सारखा किंवा BPTS सारखा किंवा नीट 2026 ची तयारी करणं आहे. यापैकी एक कोणताही ऑप्शन तुम्ही त्या ठिकाणी निवडू शकता किंवा BMS हवे तर अदर स्टेट साठी तुम्ही प्रयत्न करू शकता. परंतु महाराष्ट्र राज्याचा जो काही स्टेट कोटाचा राऊंड 4 आहे त्यासाठी तुम्ही पात्र नाहीत, याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे. त्याच्यानंतर स्ट्रे वॅकन्सी राऊंड कट ऑफ किती जाईल आणि कट ऑफ कमी होईल का, हा जो काही मुद्दा आहे हा आपण त्या ठिकाणी शेवटी बघूया. त्या अगोदर खालचे जे काही 1-2 मुद्दे आहेत ते कव्हर करूया. नवीन महाविद्यालय त्या ठिकाणी येतील का, तर विद्यार्थी मित्रांनो, राऊंड 3 च्या अगोदर नवीन महाविद्यालयाचं झालेलं जो काही स्फोट आहे BMS च्या, तो बघता राऊंड 3 च्या नंतर म्हणजे राऊंड 4 साठी किंवा 5 साठी नवीन महाविद्यालय येण्याची शक्यता खूपच कमी आहे. त्याची शक्यता त्या ठिकाणी मावळलेली आहे. BHMS चे कॉलेज नवीन येण्याची शक्यता देखील कमी आहे. BMS चे कॉलेज देखील येण्याची शक्यता कमी आहे. होऊ शकतं एक अर्ध कॉलेज येऊ शकतं, परंतु बऱ्यापैकी चान्सेस कमी आहे. जरी सुद्धा एक कॉलेज आलं त्याचा फारसा काही फरक होणार नाही. लेटरल 2 किंवा 3 मार्कापर्यंत एका कॉलेजमुळे कट ऑफ कमी होऊ शकतो, फारसा कट ऑफ कमी होणार नाही. विद्यार्थ्यांची नोंद घ्यायची आहे. त्याच्यानंतर डॉक्टर आर्यन लाहोटी आयुर्वेद कॉलेज बुलढाणा हे कॉलेजचं अपडेट आहे का, तर विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर आर्यन लाहोटी बुलढाणा हे जे काही कॉलेज आहे या कॉलेजची सध्याला कसल्याही प्रकारची न्यूज नाही. यावेळेस या कॉलेजला परमिशन येईल 2025-26 सेशनसाठी, त्यावेळेस युट्यूबवर आपण व्हिडिओ त्या ठिकाणी अपलोड करणार आहोत. त्यामुळे आचोर मेडिकल काउन्सिलिंगच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचा अपडेट तुम्हाला त्या ठिकाणी भेटेल. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न असा की राऊंड 4 मध्ये कोणाला भाग घेता येईल, तर विद्यार्थी मित्रांनो, राऊंड 4 मध्ये कोणत्या विद्यार्थ्याला भाग घेता येईल, तर पहिला प्रश्न असा की विद्यार्थी मित्रांनो, जर राऊंड 1 मध्ये जर तुम्हाला त्या ठिकाणी कॉलेज भेटलेलं असेल आणि त्याच्यानंतर तुम्ही काय घेतली, फ्री एक्झिट घेतली, त्याच्यानंतर राऊंड 2 आणि राऊंड 3 या दोन्ही राऊंड मध्ये कॉलेज भेटलं नाही, असे विद्यार्थी 100% राऊंड 4 साठी पात्र असेल, यात कसल्याही प्रकारची शंका नाही. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न असा की जर राऊंड 1 मध्ये, त्याच्यानंतर राऊंड 2 मध्ये, राऊंड 1, राऊंड 2 आणि राऊंड 3 या तिन्ही राऊंड मध्ये जर तुम्हाला कॉलेज भेटलेलं नसेल तर असे विद्यार्थी देखील राऊंड 4 साठी पात्र असेल. त्यामुळं अशा विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी घाबरण्याची गरज नाही, तुम्ही राऊंड 4 साठी पात्र असणार आहात, कसल्याही प्रकारची चिंता करू नका. राऊंड 4 साठी कोण पात्र नसेल, तर ज्या विद्यार्थ्यांना राऊंड 3 मध्ये कॉलेज भेटलेलं असेल स्टेट कोटामधून, ज्या विद्यार्थ्यांना स्टेट कोटामधून 85% जो काही स्टेट कोटा आहे या कोटामधून जर तुम्हाला त्या ठिकाणी कॉलेज भेटलेलं असेल राऊंड 3 मध्ये, तर असे विद्यार्थी मात्र राऊंड 4 साठी पात्र नाही. या विद्यार्थ्यांना राऊंड 3 मध्ये भेटलेलं कॉलेज घेणं आहे, किंवा जर कॅन्सल केलं तर ग्रुप बी साठी येणाऱ्या राऊंड साठी पात्र नसेल. अशा विद्यार्थ्यांना ग्रुप ए मधील BDS किंवा MBBS किंवा BPTS, ग्रुप सी मधील यासारखे कोर्सेस त्या ठिकाणी निवडावे लागेल, किंवा अदर स्टेट मध्ये BMS किंवा BHMS त्या ठिकाणी निवडू शकता, किंवा नीट 2026 ची तयारी तुम्ही त्या ठिकाणी चालू करणं गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, यापैकी कोणताही ऑप्शन त्या ठिकाणी तुम्ही निवडू शकता, तुमच्या सोयीनुसार त्या ठिकाणी विचार करून त्या ठिकाणी योग्य तो ऑप्शन त्या ठिकाणी निवडा. त्याच्यानंतर
स्ट्रे वॅकन्सी राऊंडचा कट ऑफ कमी होईल का? तर फर्स्ट आपण बघूया स्ट्रे वॅकन्सी राऊंड 1 म्हणजेच स्ट्रे वॅकन्सी राऊंड 1 म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो राऊंड 4. राऊंड 4 म्हणजे स्ट्रे वॅकन्सी राऊंड 1. आता त्या अगोदर आपण थोडंफार या ठिकाणी डाटा अनालिसिस करूया राऊंड 2 आणि राऊंड 3 चा. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, ही त्या ठिकाणी आपण राऊंड 3 साठीची जे काही सीट मॅट्रिक्स आहे ती आपण या ठिकाणी ओपन केलेली आहे. डेट या ठिकाणी तुम्ही बघू शकता 20 ऑक्टोबर 2025 या दिवशी आलेली ही सीट मॅट्रिक्स आहे. करंट राऊंड 3 25-26 अकॅडमिक इयर. तर या ठिकाणी राऊंड 3 साठीची ही सीट मॅट्रिक्स होती. यामध्ये जर आपण सीट बघितल्या, जर आपण प्रायव्हेट BMS कॉलेजच्या फर्स्ट सीट या ठिकाणी आपण त्याचा अनालिसिस करणार आहोत. प्रायव्हेट BMS कॉलेज जे आहेत त्या कॉलेजेसमध्ये किती सीट त्या ठिकाणी राऊंड 3 साठी व्हॅकंट होत्या स्टेट कोटासाठी सर्व कॅटेगरी मिळून, ते जर या ठिकाणी बघायचं झालं तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता प्रायव्हेट BMS कॉलेजचे जे काही सर्व कॅटेगरी मिळून SC ST VJ NTP NTC NTD ACBC OBC आणि ओपन या सर्व कॅटेगरी मिळून 1622 एवढ्या सीट त्या ठिकाणी व्हॅकंट होत्या राऊंड 3 साठी. आणि 547 ज्या काही सीट आहे ह्या मॅनेजमेंट कोटा म्हणजे ओपनची जी काही फीस असते त्याच्या 3 टाइम्स किंवा 5 टाइम्स फी या ठिकाणी मॅनेजमेंट कोटाची असते. तर विद्यार्थी मित्रांनो 547 सीट या त्या ठिकाणी मॅनेजमेंट कोटासाठीच्या व्हॅकंट होत्या आणि स्कॉलरशिप बेनिफिट सहित ज्या काही सीट व्हॅकंट होत्या त्या 1622 एवढ्या सीट त्या ठिकाणी व्हॅकंट होत्या. आता राऊंड 2 चा कट ऑफ किती गेला ते जर सांगायचं झालं तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता. आपण ओपन कॅटेगरीचं एक एक्झाम्पल त्या ठिकाणी घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, पेज नंबर 299 आहे. 2025 चा BMS BHMS कोर्ससाठीचा राऊंड 2 आपण या ठिकाणी याची सिलेक्शन लिस्ट आपण ओपन केलेली आहे. यामध्ये ओपन कॅटेगरीचा जर आपण शेवटचा विद्यार्थी जो लागलेला आहे तो बघितलं तर त्या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक हा 4,0805 असा त्या ठिकाणी होता. आणि या विद्यार्थ्याला जे काही कॉलेज भेटलेलं आहे CS आयुर्वेद कॉलेज अँड हॉस्पिटल देवराई गोंदिया हे कॉलेज भेटलेलं आहे. हा विद्यार्थी जरी NTD कॅटेगरीचा असेल मात्र या विद्यार्थ्याला ओपनचं सीट त्या ठिकाणी अलॉट झालेलं आहे. मात्र कॅटेगरी बेनिफिट या विद्यार्थ्याला असेल त्यामुळे काळजी करायचं काम नाही. तर ओपनचा कट ऑफ जो आहे हा त्या ठिकाणी जो काही शेवटचा विद्यार्थी आहे हा 4,0805 या ऑल इंडिया रँकवर शेवटचा विद्यार्थी लागलेला होता. आणि या विद्यार्थ्याचं जर SML बघायचं झालं जनरल SML तर आपण तो या ठिकाणी बघूया. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता 21 ऑक्टोबर 2025 या दिवशीची ही SML लिस्ट आहे. राऊंड 3 चे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर नव्यानं जाहीर झालेली SML लिस्ट आहे. यामध्ये थोडेफार रजिस्ट्रेशन इन्क्रीज झालेले होते. तर ठीक आहे, तो भाग आपण थोडा बाजूला ठेवूया. जरी रजिस्ट्रेशन इन्क्रीज झालेले असेल तरी सुद्धा मला म्हणायचं काय तुम्हाला समजेल थोड्या वेळामध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, ही SML लिस्ट आहे. राऊंड 2 मध्ये जो काही विद्यार्थी शेवटचा लागलेला होता त्याचा SML आपण जर या लिस्टमध्ये बघितलं तर 28,156 हा SML या ठिकाणी या विद्यार्थ्याचा होता. आणि या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक 4,0805 असा होता. ओके, NTD कॅटेगरीचा हा विद्यार्थी. ओपनचं सीट याला राऊंड 2 मध्ये भेटलं होतं. CS आयुर्वेद कॉलेज गोंदिया हे कॉलेज भेटलं होतं. याचा SML जर बघितला अकॉर्डिंग टू या SML लिस्टनुसार जी 21/10/2025 ला पब्लिश झालेली होती 28,156 या विद्यार्थ्याचा SML होता. आता राऊंड 3 मध्ये जो काही विद्यार्थी लागलेला होता त्या विद्यार्थ्याचा जर आपण SML बघितला तर तो आपण बघूया. राऊंड 3 मध्ये शेवटचा विद्यार्थी कोणता लागलेला आहे त्याचा ऑल इंडिया रँक आणि त्याचा जनरल SML आपण बघूया. तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी काही लिस्ट आहे ही राऊंड 3 साठीची लिस्ट आहे. नीट UG 2025 BMS BHMS कॅप राऊंड 3 या ठिकाणी तुम्ही बघू शकता. 302 पेज नंबर या लिस्टवर जर तुम्ही बघितलं 25 ऑक्टोबरला आलेली ही लिस्ट आहे. या ठिकाणी जर तुम्ही त्या ठिकाणी बघितलं तर जो काही शेवटचा विद्यार्थी लागलेला आहे हा SC कॅटेगरीचा जरी असला मात्र याला सीट ओपनची भेटलेली आहे आणि या विद्यार्थ्याला कॅटेगरी बेनिफिट भेटणार आहे. त्यामुळं अशा विद्यार्थ्यांनी चिंता करू नये ज्यांची त्या ठिकाणी रिझर्व्ह कॅटेगरी आहे परंतु ओपन कॅटेगरीचं सीट भेटलं. चिंता करू नका, कॅटेगरी बेनिफिट भेटेल. तर ओपनचा जो काही कट ऑफ गेलेला आहे, ओपन कोटामधून जो काही सीट भेटलेला आहे शेवटचा विद्यार्थी जो लागलेला आहे त्या विद्यार्थ्याला देखील 3287 कोड असणारं CS आयुर्वेद कॉलेज अँड हॉस्पिटल देवराई गोंदिया हे कॉलेज भेटलेलं आहे. आणि याचं जर आपण अनालिसिस केलं या विद्यार्थ्याचा जो काही ऑल इंडिया रँक आहे हा 4,25,031 असा आहे. अगोदर 4,0805 या ऑल इंडिया रँकचा विद्यार्थी राऊंड 2 मध्ये लागलेला होता ओपन कॅटेगरीचा.
4,08,05 ऑल इंडिया रँक असलेला आणि या ठिकाणी 4,25,031 पर्यंत राऊंड 3 मध्ये BMS ला ओपन कॅटेगरीचा शेवटचा विद्यार्थी लागलेला आहे. तर ॲव्हरेज जर आपण जम्प बघितली तर जवळपास 24,000 ऑल इंडिया रँकनं त्या ठिकाणी कट ऑफ काय झालेला आहे, घसरलेला आहे, खाली आलेला आहे. ओके, म्हणजे बघू शकतो जवळपास ॲव्हरेज अप्रॉक्सिमेटली आपण जर बघितलं तर 24,000 पर्यंत रँक खाली आलेली आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, या ऑल इंडिया रँकवर जर स्कोअर तुम्ही बघितला तर मला वाटतं जवळपास 306 स्कोअरवर हा विद्यार्थी लागलेला आहे. ओके, आता या विद्यार्थ्याचा जर जनरल HML आपण बघितला तर या विद्यार्थ्याचा जनरल HML किती होता ते आपण बघूया. तर विद्यार्थी मित्रांनो, 21 ऑक्टोबर 2025 ची जी काही HML लिस्ट आहे त्याच HML लिस्ट मध्ये आपण राऊंड 3 मध्ये जो काही ओपन कॅटेगरीचा शेवटचा विद्यार्थी लागलेला होता ज्याचा ऑल इंडिया रँक 4,25,031 असा होता, या विद्यार्थ्याचा जनरल HML जर आपण बघितला तर 29,531 असा आहे. ओके, 29,571 असा आहे. तर HML किती खाली आला ते जर बघायचं झालं तर आपण या ठिकाणी बघूया. 29,571 वर शेवटचा विद्यार्थी राऊंड 3 मध्ये लागलेला आहे. राऊंड 2 मध्ये जो शेवटचा विद्यार्थी ओपन कॅटेगरीचा लागला होता त्या विद्यार्थ्याचा HML जर आपण या ठिकाणी बघितला आणि त्यामधून किती HML चा डिफरन्स आला राऊंड 2 आणि राऊंड 3 मध्ये ते जर सांगायचं झालं तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता 29,571 मायनस 28,156 जर आपण केलं तर 1,415 एवढ्या HML त्या ठिकाणी चेंज झाल्याचं आढळून आलेलं आहे. 28,156 वरून 29,571 इथपर्यंत HML काय झाला, खाली आला. ओके, पण आपल्या ज्या काही सीट वॅकंट होत्या प्रायव्हेट BMS कॉलेजच्या जे काही सीट वॅकंट होत्या राऊंड 3 साठी किती सीट वॅकंट होत्या, 1,622 कॅटेगरी बेनिफिट सहित. याच्यामध्ये मॅनेजमेंटचे सीट घेतले का आपण नाही, फक्त ज्या कॅटेगरी बेनिफिट सहित आहे, ज्या सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत या सीट, ज्या की 1,622 राऊंड 3 साठी उपलब्ध होत्या. ओके, आणि HML मात्र त्या ठिकाणी जो काही राऊंड 2 मध्ये लागलेला विद्यार्थी होता 28,156 या जनरल HML वर, त्याच्यामध्ये 1,622 ऍड व्हायला पाहिजे होते, परंतु झाले का, नाही झाले. म्हणजे 1,415 एवढाच HML डाऊन आला, जो की 1,622 इथपर्यंत यायला पाहिजे होता. आला का, नाही आला. त्याचं रिझन काय बघा. आपण जर या ठिकाणी सिलेक्शन लिस्ट बघितली, बरेचसे असे विद्यार्थी तुम्हाला सापडतील ज्यांच्या नावासमोर चॉईस नॉट अवेलेबल आलेला आहे. जसं की हे विद्यार्थी तुम्ही बघितलं, यांना चांगला स्कोर आहे, BMS भेटू शकत होतं, परंतु कमी कॉलेज टाकलेली आहे. त्याच्यानंतर हा विद्यार्थी असेल, हे 2 विद्यार्थी असेल, यांना BMS भेटू शकत होतं, परंतु कमी कॉलेज टाकल्यामुळे या विद्यार्थ्यांना काय झालं, कॉलेज भेटलेलं नव्हतं. ओके, तर राऊंड 1 मध्ये सुद्धा असं झालेलं आहे. राऊंड 1 मध्ये सुद्धा विद्यार्थ्यांनी काय केलं, कमी कॉलेज टाकले, चांगला स्कोर असून देखील त्यांना कॉलेज अलाउड झालं नाही, चॉईस नॉट अवेलेबल आलं. राऊंड 2 मध्ये बरेच विद्यार्थी असे आहे ज्यांनी मग राऊंड 1 ची चूक लक्षात आली, राऊंड 2 मध्ये जास्तीत जास्त कॉलेज टाकले आणि त्यांना कॉलेज भेटलं. राऊंड 3 मध्ये सुद्धा तसं झालेलं आहे. राऊंड 2 मध्ये ज्या विद्यार्थ्यांना कॉलेजच भेटलं नाही अशा विद्यार्थ्यांनी राऊंड 3 मध्ये मॅक्झिमम कॉलेज टाकले, जास्तीत जास्त कॉलेज टाकले आणि अशा विद्यार्थ्यांना सीट भेटली. म्हणजे राऊंड 2 मध्ये जो काही 28,156 HML वर जनरल HML वर कॉलेज भेटलेलं होतं, याच्यामध्ये 1,622 प्रायव्हेट BMS कॉलेजच्या सीट होत्या. ओके, तर 1,622 या HML न त्या ठिकाणी BMS कट ऑफ खाली यायला पाहिजे होता, परंतु आला का, नाही आला. किती ना आला, 1400, फक्त 1415 ने त्या ठिकाणी HML खाली आला. सीट किती वॅकंट होत्या राऊंड 3 साठी, 1,622, 1,622, परंतु 1,415 एवढाच त्या ठिकाणी राऊंड 3 मध्ये चेंज आलेला आहे. एवढाच HML त्या ठिकाणी खाली आलेला आहे. ऍक्च्युअली 1,622 आला का, नाही आला. 1,622 आला नाही. त्याचं रिझन म्हणजे काय की राऊंड 2 मध्ये किंवा राऊंड 1 मध्ये मी तुम्हाला सांगितलं, राऊंड 1 मध्ये त्या ठिकाणी कमी कॉलेज टाकले, कॉलेज भेटलं नाही. राऊंड 2 मध्ये त्यांनी मॅक्झिमम कॉलेज टाकले, त्यांना कॉलेज अलाउड झालं. राऊंड 3 मध्ये सुद्धा राऊंड 2 मध्ये ज्या विद्यार्थ्यांना कमी चॉईस टाकले, कॉलेज भेटलं नव्हतं, त्यांनी राऊंड 3 मध्ये काय केलं, मॅक्झिमम कॉलेज टाकले आणि अशा विद्यार्थ्यांना कॉलेज भेटलं. ओके, तर या कारणामुळे काय झालं की जो HML 28,156 वरून जो की 1,622 न कमी होणार होता, परंतु तो मात्र 1,415 नच कमी झाला.
ओके, लक्षात घ्या. त्याच्यानंतर त्यामुळं असं झालेलं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो 1622 म्हणजे HML चा जो काही चेंज आहे हा फक्त 1415 इथपर्यंत HML चेंज झालेला आहे. आता ही जी काही लिस्ट आहे ही त्या ठिकाणी राऊंड 2 ची लिस्ट आहे. पण राऊंड विद्यार्थी मित्रांनो ही लिस्ट आहे राऊंड 3 साठी. या ठिकाणी तुम्ही बघू शकता राऊंड 3 ची लिस्ट आहे. राऊंड 3 मध्ये जर आपण बघितलं, आता ओपन कॅटेगरीचा जो काही विद्यार्थी आहे ज्याला CS आयुर्वेद कॉलेज अँड हॉस्पिटल देवराई गोंदिया हे BMS कॉलेज भेटलेलं आहे, परंतु वर आपण जर काही विद्यार्थी बघितले ना तर यांना चॉईस नॉट अवेलेबल आलेले आहे. मग हे विद्यार्थी राऊंड 4 साठी तुम्हाला कॉम्पिटिशन मध्ये असणार की नसणार? 100% असणार. वर अजून असे काही विद्यार्थी आहे का? या ठिकाणी तुम्ही बघू शकता 2 विद्यार्थी आहे, चॉईस नॉट अवेलेबल आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी 3 विद्यार्थी आहेत. असे असंख्य विद्यार्थी आहेत ज्यांच्या नावासमोर त्या ठिकाणी चॉईस नॉट अवेलेबल आलेला आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, या ठिकाणी बघू शकता. ओके, या ठिकाणी बघू शकता हे 2 विद्यार्थी. हे राऊंड 3 ची लिस्ट आहे. तर हे जे काही विद्यार्थी आहेत ना हे सुद्धा विद्यार्थी राऊंड 4 साठी तुम्हाला कॉम्पिटिशन मध्ये असणार आहे. ओके, कारण या विद्यार्थ्यांना कॉलेज का नाही भेटलं? कमी चॉईसेस, मार्क चांगली परंतु कमी कॉलेजेस टाकले, कमी चॉईसेस दिल्या, त्यामुळे या विद्यार्थ्यांना कॉलेज भेटलं नाही. परत एक गोष्ट तुम्हाला सांगायची झाली, राऊंड 4 चा कट ऑफ किती जाऊ शकतो हे जर सांगायचं झालं ना तर एक आपण तुम्हाला थोडक्यात सांगतो. 1622 त्या ठिकाणी सीट व्हॅकंट होत्या. ओके, तरी सुद्धा HML चा चेंज जो काही आहे हा फक्त 1415 एवढाच आलेला आहे. आता राऊंड 2 नंतर 1622 सीट व्हॅकंट होत्या. या 1622 मध्ये बऱ्याच सीट या न्यू कॉलेजेसच्या होत्या. न्यू कॉलेजच्या सीट काय होत्या? जास्त होत्या. आणि राऊंड 2 मध्ये कॉलेज भेटलं परंतु त्यांनी सोडून दिलं, नवीन रजिस्ट्रेशन केलं काही म्हणजे किंवा मग डायरेक्ट नव्यानं रजिस्ट्रेशन केलं. तर ते असे विद्यार्थी त्या ठिकाणी कमी होते. परंतु नवीन 1622 मध्ये जास्तीत जास्त सीट कोणत्या होत्या? नवीन कॉलेजेसच्या होत्या. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो राऊंड 4 मध्ये अप्रॉक्सिमेटली तुमच्या म्हणण्यानुसार किती सीट व्हॅकंट राहू शकतात राऊंड 4 साठी? तर माझं असं मत आहे मागच्या काही वर्षाच्या अनुभवानुसार की राऊंड 4 साठी ज्या काही सीट व्हॅकंट राहू शकतात ह्या जवळपास 200 ते 300 सर्व कॅटेगरी म्हणून सीट व्हॅकंट राहू शकतात. आता यावर तुमचं मत काय? हा 100% ॲक्युरेट डाटा नाहीये. आपण एक प्रेडिक्ट करत आहोत की राऊंड 4 चा काय कट ऑफ जाऊ शकतो, एक अंदाज लावत आहोत. समजा 200 ते 300 सीट त्या ठिकाणी जर व्हॅकंट राहिल्या तर कट ऑफ किती कमी होऊ शकतो हे जर सांगायचं झालं तर विद्यार्थी मित्रांनो या अगोदर तुम्हाला काय वाटतंय राऊंड 4 साठी BMS साठी सीट किती व्हॅकंट राहू शकतात? तुमचं मत काय? कमेंट बॉक्समध्ये 100% सांगा. माझ्या मतानुसार होऊ शकतं 200 ते 300 पर्यंत त्या ठिकाणी सीट व्हॅकंट राहू शकतात. ओके, कारण राऊंड 3 मध्ये नवीन कॉलेज येऊन सुद्धा किती सीट व्हॅकंट होत्या? 1622 होत्या. आता राऊंड 4 मध्ये एवढ्या सीट व्हॅकंट राहील का? नाही राहणार, 100% नाही राहणार. तर जर आपण बघितलं, समजा आपण त्या ठिकाणी जर कन्सिडर केलं राऊंड 2 मध्ये समजा 200 सीट व्हॅकंट आहेत तर कट ऑफ किती खाली येऊ शकतो असं आपण कन्सिडर करू की 200 HML ने कट ऑफ काय येईल? खाली येईल. ही आहे आपली राऊंड 3 साठीची HML लिस्ट BMS साठीची ग्रुप बी ची. तर याच्यामध्ये आपण बघितलं, आपण असं कन्सिडर केलं की 200 पर्यंत त्या ठिकाणी काय येईल? अप्रॉक्स सीट व्हॅकंट राहील. त्यामुळं 200 HML न यामध्ये जर आपण काय केलं, डाऊन गेलो, 200 HML न जर आपण डाऊन गेलो, खाली गेलो तर ऑल इंडिया रँक किती आणि त्या ऑल इंडिया रँकवर किती स्कोर आहे हे जर बघायचं झालं तर तुम्ही बघू शकता 29,571 HML आहे. आपण यामध्ये 200 किंवा 229 पर्यंत आपण जर समजा ऍड केलं तर किती HML आपल्याला भेटतो बघा. त्यावर ऑल इंडिया रँक किती आहे, त्याच्यावर स्कोर किती आहे. तर आपण असं कन्सिडर केलं 29,571. ओके, यावरून आपण कितीवर आलो? 29,800. आपण काय कन्सिडर केलं की जवळपास 229 सीट व्हॅकंट आहेत. किती कन्सिडर केलं? 229 सीट व्हॅकंट आहेत. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता 29,800 वर HML किती आहे? जर 229 सीट व्हॅकंट राहिल्या तर हा HML जो आहे ना, जो 29,571 होता हा 29,800 वर येईल असं आपण गृहीत धरूया. तर तसं कन्सिडर आपण जर केलं तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता
जो ऑल इंडिया रँक येईल हा 4,28,295 येईल आणि या ऑल इंडिया रँकवर जो काही नीटमध्ये स्कोर आहे हा 305 आहे. म्हणजे काय की महाराष्ट्रामध्ये जर 200+ सीट व्हॅकंट राहिल्या किंवा 200 ते 250 दरम्यान सीट जर त्या ठिकाणी व्हॅकंट राहिल्या BAMSच्या, प्रायव्हेट BAMSच्या, तर 305 किंवा 304 पर्यंत त्या ठिकाणी BAMSचा कट ऑफ येऊ शकतो. 305 किंवा 304 पर्यंत. ओके. आता बरेचसे विद्यार्थ्यांचा किंवा पालकांचा प्रश्न असू शकतो की यामधील काही विद्यार्थी BHMS ला जातील, यावरील काही विद्यार्थी BHMS ला जातील. ओके, ते पण आपण फॅक्टर तो लक्षात घेऊया. तर बरेचसे विद्यार्थी म्हणतील की हा जो 29,800 HML आहे याच्यावरचे जे काही विद्यार्थी आहेत ते BHMS ला जातील, काही विद्यार्थी रिपीटला जातील, काही विद्यार्थी अदर स्टेट BAMS ला जातील, अदर स्टेट. ओके, तर हे 3 फॅक्टर आहे ज्यामुळं हा जो काही HML आहे हा त्या ठिकाणी काय होऊ शकतो, डाऊन येऊ शकतो, असं विद्यार्थ्यांचं म्हणणं असू शकतं. पण एक लक्षात घ्या, ज्या विद्यार्थ्यांना चांगला स्कोर होता, 320+ स्कोर होता, परंतु त्या विद्यार्थ्यांनी कमी कॉलेज टाकले त्यामुळे त्यांना राऊंड 3 मध्ये कॉलेजच भेटलं नाही, ते सुद्धा विद्यार्थी कॉम्पिटिशन मध्ये आहे राऊंड 4 साठी. राऊंड 4 साठी कॉम्पिटिशन मध्ये आहे का ते विद्यार्थी, या ठिकाणी आपण बघूया. ही आहे राऊंड 3 साठीची लिस्ट. यामध्ये जर आपण बघितलं, जो काही शेवटचा लागलेला विद्यार्थी होता हा होता, आणि याच्यावर जर आपण बघितलं तर खूप सारे असे विद्यार्थी आहे ज्यांच्या नावासमोर चॉईस नॉट अवेलेबल आहे. 302 पेजवर पहा किती विद्यार्थी आहे, 301 पेजवर किती विद्यार्थी आहे ज्यांच्या समोर चॉईस नॉट अवेलेबल आहे, बघू शकता. ओके, या ठिकाणी बघू शकता. अजून वरचं पेज जर बघायचं झालं तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता. म्हणजे यातील सुद्धा काही विद्यार्थी तुम्हाला कॉम्पिटिशन मध्ये राऊंड 4 साठी असणार आहे. जरी काही विद्यार्थी BHMS ला जातील, काही विद्यार्थी रिपीटला जातील किंवा काही विद्यार्थी अदर स्टेटला जातील, परंतु हे जे काही चांगले स्कोर असणारे विद्यार्थी आहे ना, हे सुद्धा राऊंड 4 साठी तुमच्यासाठी त्या ठिकाणी कॉम्पिटिशन मध्येच आहेत. ओके, तर त्यामुळं जवळपास जर आपण विचार केला, जो काही 306 पर्यंत कट ऑफ ओपन कॅटेगरीचा आलेला आहे हा राऊंड 4 मध्ये 304 किंवा 305 पर्यंत येऊ शकतो. जर नवीन कॉलेज आले किंवा 200 पेक्षा जास्त जर सीट व्हॅकंट राहिल्या, 200 पेक्षा जास्त जर सीट व्हॅकंट राहिल्या, तर होऊ शकतं हा कट ऑफ ओपन कॅटेगरीचा 306 वरून त्या ठिकाणी 303 पर्यंत किंवा 302 पर्यंत येऊ शकतो. म्हणजे सांगायचं झालं तर चौथ्या राऊंडचा जो काही BAMS कट ऑफ आहे, हा त्या ठिकाणी 300+ राहील ओपन कॅटेगरीसाठी, असं एक लक्षात येते, निदर्शनास येते, जे की तुम्हाला मी प्रूफ सहित या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. ओके, जर यामध्ये नवीन कॉलेजेस जर काही आले, न्यू कॉलेज किंवा 300+ किंवा 400+ जर सीट व्हॅकंट राहिल्या, तर मात्र हा जो कट ऑफ आहे हा त्या ठिकाणी 300 पर्यंत किंवा त्यापेक्षा त्या ठिकाणी 298+ जाऊ शकतो. त्यासाठी सीट व्हॅकंट राहणं गरजेचं आहे. ओके, तर हे होतं आपलं प्रेडिक्शन राऊंड 4 साठीचं. ओव्हरऑल जर सांगायचं झालं तर राऊंड 4 चा जो काही कट ऑफ आहे हा 300+ त्या ठिकाणी राहील ओपन कॅटेगरीसाठीचा. जास्त 303+ जर तुमचा स्कोर असेल तर अशा विद्यार्थ्यांचे जास्तीत जास्त BAMS ला लागण्याचे चान्सेस आहेत. फक्त अशा विद्यार्थ्यांना संपूर्ण कॉलेज महाराष्ट्रामध्ये टाकणं गरजेचं आहे, तर त्या विद्यार्थ्यांचा नंबर त्या ठिकाणी लागू शकतो. आता सीट व्हॅकंट राहण्यामागचं रिझन काय? सीट तर 100% राऊंड 3 मध्ये भरल्या गेलेल्या आहेत, सर्व विद्यार्थ्यांना कॉलेज भेटलंय, परंतु मग राऊंड 4 साठी सीट राहतील कशा? पहिली गोष्ट म्हणजे न्यू कॉलेजेस जर आले किंवा ओल्ड कॉलेजला जर परमिशन भेटली, जसं की डॉक्टर आर्यन लोट एकच कॉलेज आता बाकी आहे. त्याच्यानंतर राऊंड 3 मध्ये जे काही कॉलेज भेटलेलं आहे हे कॉलेज जर विद्यार्थ्याला आवडलं नाही, किंवा मग कोर्स आवडला नाही, किंवा मग MBBSच पाहिजे, किंवा मग नाही BDS घ्यायचंय, BMS कॉलेज चांगलं भेटलं नाही, जवळ भेटलं नाही, किंवा आमच्या जिल्ह्यात कॉलेज हवं होतं भेटलं नाही, दूरचं कॉलेज भेटलंय, गोंदियाचं कॉलेज भेटलंय, तर अशा कारणामुळे राऊंड 3 मध्ये भेटलेलं कॉलेज विद्यार्थी कॅन्सल करू शकतात आणि त्या 3 गोष्टीमुळे राऊंड 4 साठी सीट व्हॅकंट राहणार आहेत. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हालाही आमच्याकडे एका राऊंडची काउन्सिलिंग जॉईन करायची असेल, तुमचा नंबर BMS ला लागू शकतो का, किंवा
लागत नसेल तर मग पुढचा पर्याय काय आहे? ऑदर स्टेट घेतलं पाहिजे का BHMS टाकलं पाहिजे की BDS आम्ही टाकलं पाहिजे? तुमच्याही मनात असे असंख्य प्रश्न असू शकतात. त्यासाठी जर तुम्हाला एका राऊंडची काउन्सिलिंग जॉईन करायची असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी 1000 फक्त एवढी फीस त्या ठिकाणी आपण ठेवलेली आहे. एका राऊंडची फीस ही आहे. तर विद्यार्थ्यांनी दिलेल्या नंबरवर संपर्क करायचा आहे जर तुम्हाला आमच्याकडे काउन्सिलिंग जॉईन करायची असेल तर. त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांना आतापर्यंत राऊंड 1 किंवा राऊंड 2 किंवा राऊंड 3 पर्यंत कॉलेज भेटलेलं आहे किंवा तिन्ही राऊंड मध्ये वेगवेगळं कॉलेज भेटलं, ओके, तर अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे? डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण नाही का कॉलेज फीडबॅक म्हणून एक गुगल फॉर्मची लिंक देत आहोत कॉलेज फीडबॅकसाठी. ओके, तर तो फॉर्म मोबाईलवर सुद्धा भरता येईल असा फॉर्म आहे. एकदम सोपा फॉर्म आहे. तर सर्वांनी ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज भेटलेलं आहे अशा विद्यार्थ्यांनी हा कॉलेज फीडबॅक फॉर्म भरून द्यायचा आहे. ओके, ज्यामध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जातील जसं की तुम्हाला भेटलेलं कॉलेज कोणतं, त्या कॉलेजमध्ये हॉस्टेल कंपल्सरी आहे का, हॉस्टेल फी किती आहे, कॉलेज हायवेवर आहे की खेडेगावात आहे, त्याच्यानंतर का सिटीमध्ये कॉलेज आहे, सिटीपासून किंवा मग खेडेगावापासून किती दूर आहे, किंवा मग हॉस्टेल कंपल्सरी आहे का, हॉस्टेलचं डिपॉझिट किती आहे, कॉलेजचं डिपॉझिट किती आहे, असे बेसिक प्रश्न आहे. तर विद्यार्थ्यांनी तो फॉर्म भरून द्यायचा आहे. कॅम्पस आवडला का, कॉलेज आवडलं का, कॉलेजला तुम्ही 5 पैकी किती रेटिंग द्याल, तर असे बेसिक काही प्रश्न आहेत. तर ते विद्यार्थ्यांनी तो फॉर्म भरून द्यायचा आहे. ज्याही विद्यार्थ्यांना आमच्या व्हिडिओचा फायदा झालेला असेल अशा विद्यार्थ्यांनी तर नक्की त्या ठिकाणी हा फॉर्म भरून द्यायचा आहे. कारण येणाऱ्या जे काही काउन्सिलिंगसाठी येणारे विद्यार्थी असेल, राऊंड 4 मध्ये असेल किंवा 5 मध्ये असेल किंवा नेक्स्ट इयर येणारे विद्यार्थी असेल अशा विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल. तसं आपल्याकडे सर्व डाटा त्या ठिकाणी सर्व कॉलेजचा उपलब्ध आहे. त्यानुसारच आपण रँकिंग दिलेली आहे. प्रत्यक्ष कॉलेजला व्हिजिट देऊन असेल, आता नवीन कॉलेज आहे त्या कॉलेजला आपण व्हिजिट दिलेली नाहीये. लवकरच काउन्सिलिंग संपल्यानंतर आपण त्या कॉलेजला व्हिजिट देणार आहे नेक्स्ट इयर रँकिंग देण्यासाठी. आणि प्रत्येक वर्षी जुने जरी कॉलेज असले तरी सुद्धा त्यांच्यामध्ये डिपॉझिटमध्ये किंवा मग कॉलेज फीसमध्ये वाढ होत असते. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सुद्धा इयरली आपण त्या ठिकाणी कॉलेज फीडबॅक घेऊन त्या कॉलेजचं विषयी माहिती घेऊन त्या कॉलेजची रँकिंग मध्ये आपण त्या ठिकाणी अपडेट करत असतो, चेंज करत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हालाही आमच्या व्हिडिओचा फायदा झालेला असेल तर 100% तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी हा फीडबॅक फॉर्म त्या ठिकाणी भरून द्यायला पाहिजे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि गरजू मला हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करा. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.